गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छिन्द्र आद्याः चौरङ्गी रेवाणक भर्तरी संज्ञाः भूम्यां बभूर्वः नवनाथ सिद्धाः. अध्याय 7. वीरभद्राशी युद्ध व समेट. श्री गणेशाय नमः. कालिकेशी सख्य संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे भ्रमण करीत निघाला. उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ प्रसिद्ध आहे. तेथे तो गेला. तेथील गदा तीर्थात स्नान करून तो पर्वत प्रदक्षिणेस निघाला. वाटेमध्ये त्याला शिवपुत्र वीरभद्र भेटला. त्याने त्रिशूळ, डमरू व धनुष्यादी आयुधे तसेच शैली शिंगीही धारण केली होती. मनुष्य रूपातील तो शिवपुत्र त्यावेळी स्नानासाठी चालला होता. मच्छिंद्राला पाहून तो क्षणभर थांबला व उभ्या उभ्याच नमस्कार करून म्हणाला, महाराज, आपले नाव काय? आपण कोणत्या पंथाचे? मच्छिंद्राने उत्तर दिले, मी जती मच्छिंद्र नाथपंथी आहे. शैली, कंथा, मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे हा आमचा धर्म आहे. वीरभद्र, तुम्ही लोक मुद्रा ठोकता, कान फाडून घेता, हा काय प्रकार आहे? मच्छिंद्र, त्याविषयी मी फारसे जाणत नाही, पण हा आमच्या गुरूंचा प्रसाद आहे. गुरु उपदेशानुसार वागणे याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट आम्ही जाणत नाही. तेव्हा वीरभद्र त्याला डिवचण्यासाठी म्हणाला, तुम्ही पाखंड्यांनी नाथपंथाचे हे काय बंड माजवले आहे? सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा निराळा पंथ निर्माण करणारा तुमचा गुरु तरी आहे कोण? आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मतांचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करणे यासारखा मोठा अपराध नाही. असा गुरु महामूर्खच होय. वीरभद्राने केलेली गुरुनिंदा मच्छिंद्राला सहन झाली नाही. तो चवताळून म्हणाला, अधमा, तू कोणाची निंदा करतो आहेस? दुसऱ्याला पीडा होईल असे वागणे, बोलणे म्हणजे महापाप. पण तुला त्याचे काय? तुझ्या चांडाळ गुरुने तुला तेच शिकवले असेल तर त्या नतद्रष्ट गुरुचा त्याग करून दुसरा गुरु पहा. तुझ्यासारख्या पाप्याचे दर्शन घडल्याने आता मला पुन्हा स्नान करायला पाहिजे. आता येथून मुकाट चालता हो, अन्यथा माझ्या हातून फुकट मरशील. नाथाच्या धमकीने वीरभद्र संतापला. आपल्याला दुःख शब्दांनी दुखविणाऱ्या या दुष्टाला चांगलाच धडा शिकवावा असा निश्चय करून त्याने धनुष्य सज्ज करून अर्धचंद्राकृती निर्वाण बाण काढला. ते पाहून मच्छिंद्र त्याला खिजवत म्हणाला, कर कर, चांगली तयारी कर. तुझ्यासारखे युद्धाचे उसने अवसान आणणारे बहुरूपी मी शेकड्याने पाहिले आहेत. हा नाथ तुझ्यासारख्या सुंगांना घाबरणारा नाही. त्याला प्रत्युत्तर देताना वीरभद्र म्हणाला, मूर्खा, पुरे झाली तुझी वटवट. तुझे आयुष्य संपले म्हणूनच तुला येथे येण्याची दुर्बुद्धी झाली. आता तुझा पाखंडी गुरु तुला कसा वाचवतो तेच मला पाहायचे आहे. त्यावर मच्छिंद्र म्हणाला, दुसऱ्याच्या गुरुची निंदा करणाऱ्या तुला वीरभद्राऐवजी दळभद्र म्हटले पाहिजे. तू माझ्या गुरूंची वार्ता सोडून दे. त्यांचे कृपाछत्र लाभलेला हा त्यांचा शिष्य मच्छिंद्रनाथ इतका समर्थ आहे की देव दानवही त्याला शरण येतात. तेथे तुझ्यासारख्या यकश्चित मशकाचा काय पाड? ती वार्ता ऐकून वीरभद्र म्हणाला, भ्रष्ट गोसावड्या, स्वतःच्या सामर्थ्याची फार घमेंड आहे ना? मग पाहाच माझा पराक्रम. तुझ्या गळ्याभोवती काळाचा फास पडला आहे, म्हणून आयुष्यात कधी रामनाम घेतले नसशील तर आत्ता घे. तेव्हा आपल्याला तुच्छ लेखणाऱ्या वीरभद्राची ती दुरुक्ती ऐकून मच्छिंद्र म्हणाला, अरे पाप्या, राम मंत्र तुला अपवित्र आणि इतका हलका वाटतो काय? तुझ्या बापाला वाचविणाऱ्या त्या महामंत्राला क्षुल्लक समजण्याची चूक करू नकोस. ते रामनाम माझे रक्षण करील, पण तुझे काय? तू स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर मच्छिंद्राने चिमुडभर भस्म वज्रास्त्र मंत्राने भारून आपल्या सभोवती टाकले. त्यामुळे त्याच्या भोवती वज्रास्त्राचे अभेद्य कवच तयार झाले. त्याची सिद्धता पाहून वीरभद्राने त्याच्यावर निर्वाण बाण सोडला. त्या बाणाचे नाथाच्या वज्राने अक्षरशः चूर्ण केले. ते पाहताच संतापलेल्या शिवपुत्राने नाथावर शक्ती अस्त्र व नागास्त्र एकाच वेळी पाठोपाठ सोडली. ती शक्ती इतकी बलाढ्य होती की तिच्या गर्जनेने त्रैलोक्याला हादरे बसले. देव, दानव, यक्ष
मानवांसहित सर्व जीव प्राणभयाने व्याकुळ झाले. सहस्र विजांप्रमाणे लखलखाट करीत प्रलय माजवीत आलेल्या त्या शक्तीने त्याच्या वज्राचा नाश करून नाथाच्या दिशेने झेप घेतली. तिच्या पाठोपाठ रोरावत आलेल्या नागास्त्रानेही तेच केले. ती अस्त्रे आपल्या प्राणावरच उठलेली पाहून नाथाने रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राची योजना करून तो हल्ला परतवला. आपल्या अस्त्रांची ती दुर्दशा पाहून महाप्रतापी वीरभद्राने नाथावर वातास्त्र, अग्न्यस्त्र, कामास्त्र, दानवास्त्र, महासर्पास्त्र अशी एकापेक्षा एक महाभयंकर अस्त्रे सोडली. तेव्हा नाथानेही पर्वतास्त्र, जलदास्त्र, रतिअस्त्र, देवास्त्र, संजीवनी अस्त्र याप्रमाणे प्रतिकारात्मक अस्त्रयोजना करून त्या सर्व अस्त्रांचे निवारण केले. अशा प्रकारे त्या दोघांत भयंकर संग्राम चालला असताना दोघांनाही एकमेकांच्या पराक्रमाचे व अस्त्रकौशल्याचे कौतुक वाटत होते. अस्त्रविद्येत निपुण केल्याबद्दल ते दोघेही आपापल्या गुरूंना मनोमन धन्यवाद देत होते. त्यानंतर वीरभद्राने ब्रह्मास्त्र व कर्तिकास्त्र सोडले. त्यांना नाथाच्या विधिअस्त्र व स्त्री अस्त्राने शांत केले. मग वीरभद्राने सोडलेल्या काळास्त्राचे निवारण करण्यासाठी नाथाने महाप्रलयास्त्र सोडले. त्या अस्त्राने काळाचा निःपात चालविलेला पाहून काळच संपला, तर ब्रह्मांडाचा पंचतत्वाचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने सर्व देवांनी नाथाला महाप्रलयास्त्र आवरण्यास सांगितले. त्यांच्या शब्दांना मान देऊन नाथाने वासनिक अस्त्राने महाप्रलयाचे हरण केले. तेव्हा त्याची नम्रता, सामर्थ्य व अस्त्रविद्या पाहून देवांनी त्याला नमस्कार केला. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर यांनीही नाथाची स्तुती करून त्याला शांत केले. वीरभद्राचाही गौरव करून त्याची समजूत काढली व त्या दोन्ही वीरांचे हात एकमेकांच्या हातात देऊन त्यांचा परिचय व सख्य करून दिले. देवांनी समेट घडवून आणल्यामुळे वीरभद्राच्या मनात नाथाविषयी आदर उत्पन्न झाला. मच्छिंद्रास आलिंगन देऊन तो म्हणाला, मी रणपंडित असल्यामुळे आजपर्यंत कोणीही माझ्यापुढे टिकले नाही, म्हणून मला कल्पांत भैरव म्हणतात. पण तू माझी त्रेधा उडवून माझा गर्वहरण केलास. आपल्या पराक्रमाने माझे मन जिंकलेस, म्हणून तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग, मी ती स्वतः पूर्ण करीन. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, लोकांवर उपकार करण्यासाठी मी साबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्रांच्या ठिकाणी तू आपले सामर्थ्य प्रस्थापित कर आणि त्या मंत्रपाठकाला फळ मिळेल असे कर. ते मान्य करून वीरभद्राने नाथाला तसे वचनही दिले. देवांनीही मंत्राधीन राहण्याचे आश्वासन दिले. मग मच्छिंद्राने ब्रह्मा, विष्णू व महेश्वर यांना वंदन केले. तेव्हा त्याला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विष्णूने चक्रास्त्र व संकटात तू माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुला संकटमुक्त करीन असा वर दिला. शंकरांनी त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने शापास्त्र, इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धींचे मंत्र, वरुणाने जलास्त्र, अग्नीने अग्निमंत्र व अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. याप्रमाणे इतर देवांनीही नाथाला वर दिले. मच्छिंद्राचे स्वर्गात पर्यटन. त्यानंतर सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघालेले पाहून मच्छिंद्राने त्यांच्याकडे स्वर्गामधील मंदाकिनीत स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा विष्णूने त्यास वैकुंठात नेले. तेथे तो नित्य नेमाने मणिकर्णिकेत स्नान करीत असे. वर्षभर तो विष्णूच्या सहवासात राहिला. त्यानंतरचे 1 वर्ष तो कैलासावर राहिला. तेथे त्याला शंकरांचा उदंड सहवास व स्नेह लाभला. त्याने 3 महिने अमरावतीस इंद्राकडे वास्तव्य केले. 6 महिने सत्यलोकात ब्रह्मदेवाच्या घरी मुक्काम केला. अशा प्रकारे देवगण, यक्ष, किन्नर, गंधर्व, दक्ष, पितृगण या सर्वांचे आदरातिथ्य स्वीकारून एके दिवशी त्याने त्या सर्वांचा निरोप घेतला आणि 7 वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर येऊन तीर्थयात्रा करू लागला. वज्रावती देवीचे दर्शन. पदभ्रमण करीत असता मच्छिंद्र कोकाड देशात आला. त्याच्या पश्चिम प्रांतातील वज्रवनात महादेवी वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान होते. तिला वज्राबाई असेही म्हणत. भगवतीचे दर्शन घेऊन नाथ स्नानासाठी गेला असता त्याला गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. त्याबद्दल आश्चर्य वाटून त्याने पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला, पूर्वी वसिष्ठांनी येथे महायागाचे आयोजन केले होते. तो 12 वर्षे 12 दिवस चालला.
त्या यज्ञासाठी अनेक देवता येऊन राहिल्या होत्या. त्यांनी स्वतःला स्नानासाठी उष्ण पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक कुंडे निर्माण केली. ज्याने हे कुंड उत्पन्न केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले. यज्ञाची पूर्तता झाल्यावर देवमंडळी निघून गेली, पण कुंडे अद्यापि तशीच आहेत. ते ऐकून नाथालाही उष्ण पाण्याचे आणखी एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले. म्हणून त्याने त्याच परिसरात सरस्वती नदीशेजारी एका उंचवट्याची जागा पाहून तेथे जलास्त्र मंत्राचा जप केला. त्यायोगे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. नंतर त्याने अग्निमंत्र जपला. त्यायोगे जलास्त्र मंत्राने पाताळातील भोगावतीचे जे जल बाहेर आले होते त्यात अग्नीने प्रवेश केला व ते कढत झाले. मग नाथाने आपल्या हातातील शिवाकडून प्राप्त झालेल्या त्रिशूळाच्या बुडाकडील भागाने त्या उंचवट्यावर तडाखा मारून एक कुंड तयार केले. भगवतीच्या उष्ण पाण्याचा ओघ त्या कुंडात प्रवेशला, त्यामुळे ते तुडुंब भरले. नाथाने त्या पाण्याने स्वतः स्नान केले. त्यातील उष्णोदकाने वज्रावतीलाही स्नान घातले व पूजा केली. तेव्हा देवी मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली, मच्छिंद्रा, तू स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उष्ण पाण्याने मला स्नान घातलेस. त्यासाठी पाताळातील नदीला या भूमीवर प्रकट केलेस, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू महिनाभर येथे राहावेस असे मला वाटते. त्याप्रमाणे देवीच्या इच्छेस मान देऊन मच्छिंद्र तेथे राहिला. तेथील वास्तव्यात त्याने तिचा स्नेह संपादन केला. एकदा त्याने देवीला विचारले, माते, तुला वज्राबाई नाव का पडले? देवी म्हणाली, पूर्वी वसिष्ठांनी केलेल्या यज्ञात इंद्रदेव सैन्यासह आला होता. त्यावेळी त्याला साजेसा त्याचा सन्मान झाला नाही, म्हणून त्याने रागाने वज्र फेकले. त्या वज्राने प्रचंड हानी होऊन उपस्थित ऋषींनाही प्राण गमवावे लागतील हे जाणून श्रीरामांनी एक दर्भरूपी बाण शक्तिमंत्राने भारून वज्रावर सोडला. त्या दर्भात प्रवेश करून मी ते वज्र गिळून टाकले. त्यामुळे वरमलेला इंद्र रामाला शरण गेला व सभामंडपातच त्याची स्तुती करून आपले वज्र परत मागितले. रामाच्या आज्ञेने मी ते त्याला देऊन टाकले. त्यामुळे यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्यावेळी देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी माझी इथेच स्थापना केली. माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी मला भोगावतीच्या पाण्याने स्नान घातले. त्याच पाण्याने मला पुन्हा स्नान घडले ते तुझ्या हस्तेच. रामाने मला गार पाण्याने स्नान घातले होते व रामकार्य होताच भोगावती स्वस्थानी गेली होती. पण तू मला ऊन पाण्याने स्नान घालून भोगावतीला येथे कायमचे आणून ठेवलेस, म्हणून रामापेक्षा मला तूच अधिक श्रेष्ठ व पराक्रमी वाटतोस. देवीची हकीकत ऐकून नाथास संतोष वाटला. महिनाभर राहिल्यावर देवीचा निरोप घेऊन तो उत्तर भारतात निघाला. अध्याय 7 समाप्त.